नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेनेच्या शांता दरबारात वाढत्या नागरी समस्यांवर चर्चा. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची डागडुजी करण्याचे आयुक्तांचे निर्देश. आणि राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. टेंबी नाका येथील आनंदाश्रमात पार पडलेल्या या उपक्रमात माजी महापौर अशोक वैद्य आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून तातडीनं निवारण करण्याचं आश्वासन दिलं. या संवादात अतिक्रमण, कराकरणी, झाडतोड, नालेसफाई, पाणी आणि वीज पुरवठा, आर्थिक फसवणूक, दिव्यांगांच्या दुकानांच्या समस्या, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः स्थानिक महिला खेळाडूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी शिवसेना नेत्यांनी पाठपुरावा करण्याचं ठरवलंय. दर मंगळवारी जनसंवाद उपक्रम सुरू राहणार असून दर गुरुवारी पालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर सुनावणी होणार आहे. यावेळेला माजी नगरसेवक जनार्दन खेतले, अशोक बोरिटकर, शैलेश शिंदे, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते, निवृत्त अधिकारी रतन सरमोल आणि पदाधिकारी रेखाताई मिरजकर, संदीप शिंदे, बाबा शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर काम करते. ठाणेकरांच्या हितासाठी लढा देईल असा निर्धार यावेळेला व्यक्त करण्यात आला. धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. हीच परंपरा आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतोय. सर्व टीमवर्कनी काम करतो. कोणी आमच्यात नेता नाही, कोणी काही नाही, सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतोय. महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे. आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न, नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परवा असं नाही. ज्या समस्या आज सुटतायत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय. काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत. अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील खासदार असतील, आमदार असतील ह्यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी ह्या आनंद आश्रमामध्ये तात्काळ सोडवल्या जातील. काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे एखादी त्यांच्याकडनं तक्रारी सुटत तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मस्के आहेत यांना सांगण्यात येतील. वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्यानं गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागानं करावं असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलाय. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली. या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिलेत. घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचं पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झालं. या बैठकीला घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनागरा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर वोडके, घोडबंदर रस्ता इथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महामेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ
एकवटलेल्या चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानं ठाणे शहरात आज तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधानं केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा संतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या आणि मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शनं केली आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला. राजसन्यास नाटक, त्यातील घटना आणि प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले. गडकरी यांच्यापूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार इत्यादींनी छत्रपती संभाजी महाराजांचे कसे विकृत चित्र रंगवले आणि राम गणेशांनी लढवय संभाजी महाराज कसे दाखवले याची माहिती दिली. सीकेबी समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसली. त्यांचा तीव्र भावना होत्या, जर अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि तालुका स्तरावर निदर्शनं आणि निवेदनं देण्यात येणार असल्याचं याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केलं. ठाण्यातील कचरा समस्या चिघळली असून होळीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले. सीबी तलाव डम्पिंग ग्राउंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या 2 दिवसांपासून कचरा टाकण्याचं काम ठप्प झालंय. याचा फटका संपूर्ण शहराला बसला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. वाढत्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत. शिवसेनेनंतर आता भाजपानंही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. भाजपा युवा मोर्चानं पालिका आयुक्तांना अल्टिमेटम देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. कचरा उचलला नाही तर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कचऱ्याचे ढीग टाकण्याचा इशारा भाजपानं दिलाय. भाजपा युवा मोर्चाच्या विजय नाडार यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं. जर एका दिवसाच्या आत कचरा हटवला नाही तर पालिकेच्या गेटसमोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू, असा थेट इशारा विजय नाडार यांनी दिलाय. महानगरपालिका या समस्येवर काय तोडगा काढणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय. काल दुपारी आम्ही आयुक्तांना भेटलो त्या विषयात डम्पिंग हटवण्यासाठी. डम्पिंगच्या विषयी आम्ही कमीत कमी 1 वर्षापासून आमदार केळकर साहेबांनी पण पाठपुरावा केला आहे. आम्ही पण करतात पक्षाकडून या भाजपा युवा मोर्चाकडून, पण त्याच्यावर ते महापालिका एवढं निर्लज्ज आहे, त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही आतापर्यंत. डम्पिंगच्या विषय तर आता लांब राहिला आहे, पण रस्त्यावर पण आता कचरा आहे बघा. डम्पिंगच्या वरती डोंगर बनवलं आहे, पण इथं रस्त्यावर पण कचऱ्याचा डोंगर बनवून ठेवला आहे. आता लोकांना एवढा त्रास झाला आहे, येता जाता नाकावर हात ठेवून किंवा रुमाल बांधून असं जायला लागतं. पुढच्या आमच्या पाऊल असं असणार आहे की आज 24 तासाचा कचरा हटवला नाही तर आम्ही होलीच्या अगोदर कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होली साजरा करणार आहे. ठाणे महापालिकेवर धनलक्ष्मी प्रसन्न झाली असून मालमत्ता कर विभागानं मागील वर्षापेक्षा यावर्षी आजपर्यंत 102 कोटींपेक्षा जास्त कर वसूल केलाय. यावर्षी पालिकेच्या तिजोरीत 705 कोटी इतका मालमत्ता कर जमा झालाय. पालिकेच्या इतर विभागानं वसुलीमध्ये मान टाकली असताना मालमत्ता कर विभाग ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक आधार बनलाय. मागील वर्षी आजच्या दिवशी मालमत्ता कर विभागानं 604 कोटी इतकी घरपट्टी वसूल केली होती. यावर्षी मात्र 705 कोटी इतकी वसुली केली. ही वसुली मागील 31 मार्च रोजी झालेल्या वसुलीपेक्षाही जास्त आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला 800 कोटी इतक्या वसुलीचं उद्दिष्ट दिले. त्या दिशेनं मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी अधिकारी घोडदौड करतायत. मालमत्ता कर विभागाचे अधिकारी कर्मचारी मागील अनेक दिवस सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन घरपट्टी वसुलीचं काम करतायत. थकबाकीदार ग्राहकांना नोटीस, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करतायत. त्यामुळे अनेक ग्राहक मालमत्ता कर भरतायत तर काही प्रामाणिक मालमत्ताधारक हे वेळेच्या आधीच कर जमा करून आपलं कर्तव्य बजावतायत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षभर लक्ष्मीवास करत असून ठाणे शहरातील नागरी सुविधांची कामं केली जात आहेत. ठाणे शहरातील सुज्ञ मालमत्ताधारकांनी वेळेवर कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त राव यांनी केले. जे थकबाकीदार वेळेत कर भरणा करणार नाही त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे आदेश पालिका आयुक्त राव यांनी मालमत्ता कर विभागाला दिलेत.
मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरत असलेली शीळ परिसरातील तळ अधिक एक मजली बेकायदा इमारतीवर ठाणे महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकला. या कारवाईला सुरुवातीला विरोध झाला आणि या दरम्यान पालिका तसंच पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पालिकेनं विरोध मोडीत काढत इमारतीचं बांधकाम पाडलं. ठाणे महापालिका क्षेत्रात शीळ, टवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी इथे बुलेट ट्रेनचं स्थानक उभारलं जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये पालिकेच्या मालकीची शीळ भागातील जागा बाधित होणार आहे. त्याला पालिकेनं यापूर्वीच हिरवा कंदील दाखवलाय. या प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करण्याचं काम शासकीय यंत्रणांमार्फत गेल्या काही वर्षांपासून सुरू असतानाच या प्रकल्पाच्या मार्गावर शीळ येथे बेकायदा इमारत उभारण्यात येत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली. या इमारतीचं तळ अधिक एक मजली बांधकाम झालं होतं. 60 बाय 25 मीटर क्षेत्रावर हे बांधकाम करण्यात आलं होतं. या बांधकामावर सोमवारी सकाळी ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी सपना चौरे, नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडल तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईला सुरुवातीला विरोध झाला, त्यानंतर विरोध मोडीत काढत ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान पालिका अधिकारी जोशी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे बघा, बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शीलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक DPL असते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे नोटीस देणं, सुनावणी घेणं, आदेश पारित करणं, MRTP केस करणं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती, परंतु खूप मोठा विरोध झाला. मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली. सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला, आपण बघतातच आहे. आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिवसेनेच्या जनता दरबारात वाढत्या नागरी समस्यांवर चर्चा. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची डागडुजी करण्याचे आयुक्तांचे निर्देश आणि राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.